आज मी करते पेरूची आणि करमळाची मिक्स कोशिंबीर। अशी तुम्ही कधी करून बघितली आहे का? हा पूर्ण व्हिडिओ बघा, याच्यामध्ये मी ही माहिती देते आहे। करमळाची याच्यापूर्वी अनेक रेसिपीज मी चॅनेलवर दिलेल्या आहेत। वेगवेगळ्या चवीच्या ह्या रेसिपीज आहेत। वेगवेगळ्या फळांच्या पण रेसिपीज दिलेल्या आहेत। यातच आणखीन एक ही रेसिपी, ते म्हणजे करमळाची पेरूबरोबर असलेली कोशिंबीर। तर त्यापूर्वी तुमचं या चॅनेलवर स्वागत आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्हाला ते नक्की आवडतील। तर या प्रकारे कोशिंबीर करण्यासाठी मी इथे आधी तुम्हाला पेरू चिरून दाखवते। हा पेरू गुलाबी रंगाचा आहे, छान आहे, चवीला मस्त गोड गोड आहे। आणि त्याचबरोबर मी इथे करमळं जी घेतलेली आहेत ती पण पिकलेली आहेत। चवीला गोडसरच आहेत, पण करमळाचा गोडपणा वेगळा असतो, त्याला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद असतो। करमळं जेव्हा कच्ची असतात त्यावेळेला ती आंबट असतात आणि पिकल्यानंतर गोड लागतात। पेरूसुद्धा आपल्याला सुरुवातीपासून गोड लागतो। कच्चा असेल तर तो कडक लागतो, पिकलेला असेल तर जरासा मऊ लागतो आणि गोडपणा वाढलेला असतो। तर या पद्धतीनं हा मीडियम पेरू आहे, म्हणजे पिकलेला पण नाही आहे आणि कच्चा पण नाही आहे, असा हा पेरू बारीक आकारात चिरून घ्यायचा। आणि करमळं कशी चिरायची ह्या संबंधी संपूर्णपणे माहिती, म्हणजे त्याच्या बिया कशा काढायच्या आहेत, तर चिरायच्याच कशा, त्याच्या छोट्या फोडी कशा करायच्या आहेत, या सगळ्याची करमळाबद्दलची माहिती मी बाकीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा दिलेली आहे। कारण करमळाच्या बिया असतात आणि त्या आपल्याला काढायला लागतात, तर तशा काढून घ्यायच्या आहेत आणि हा पेरू चिरून घ्यायचा। तर इथे मी हा पेरू घेतलेला आहेच आणि 2 करमळं, म्हणजे 2 पिकलेली करमळं चिरून घेतलेली आहेत। पेरू आणि करमळ दोन्ही वेगवेगळ्या चवीचे एकत्र केल्यामुळे ह्या कोशिंबीरीला खूप छान चव येते। अशा पद्धतीनं जेव्हा आपण फळं खातो त्यावेळेला त्याच्या फायबर सकट आपल्याला हे खाता येतं। ज्यूस वगैरे जेव्हा केले जातात आणि गाळून घेतले जातात त्यावेळेला त्याच्यातलं फायबर काढलं जातं आणि ही फळं चावून खायला सुद्धा खूप चांगली लागतात। हे दोन्ही एकत्र करायचं फोडी आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण काही घटक घालूया, जसं की चवीसाठी साखर, मीठ, तिखट हे आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे। त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे तिखट मीठ या सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल। मीठ साखर असल्यामुळे त्याला आणखीन थोडंसं पाणी पण सुटतं, जास्त नाही पण किंचित, आणि फोडींना सगळ्या तिखट मीठ व्यवस्थित लागतं। आता यामध्ये दही घालायचं। दही बेताचंच घालायचं, कोशिंबीर पातळ नाही करायची, त्याच्या अंगाबरोबरच दही राहिलं पाहिजे। त्यामुळे इथे 3-4 चमचे दही वापरायचं। उन्हाळा म्हटलं की फळांचा सीझन सुरू होतो आणि या सीझनमध्ये आपण असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले की आपल्याला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतात। तर तशीच ही कोशिंबीरसुद्धा तुम्ही करून खा, म्हणजे तुम्हालाही कळेल किती मस्त लागते। तुम्हाला ही कोशिंबीर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एकाच्या छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।